तुझं मागतो मी आता। हे मागणं घेऊन, मनामनातली इच्छा घेऊन, वर्षभर जपलेल्या भावना घेऊन आम्ही तुझ्यापर्यंत आता पोहोचतो आहोत। आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा घरोघरी आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान झालेला आहे। त्याचा पुढचे 10 दिवस उत्सव आपल्या सगळ्यांना साजरा करायचा आहे। नमस्कार, सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय। गणपती बाप्पाचं जंगी स्वागत झालेलं आहे, प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। तर जगभरातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता गणेश भक्तांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली। यंदा लालबागच्या राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आलेली आहे। सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दरवर्षी आवर्जून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात। दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना रोज घर बसल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेता येणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणराज विराजमान झालेले आहेत। मुंबईचा राजा अशी ज्याची ओळख तो गणेश गल्लीचा राजा। गणेश गल्लीच्या राजाचं यंदाचं 95वं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आकर्षक असा देखावा करत या बाप्पाची स्थापना झालेली आहे। मुंबईच्या राजाच्या दर्शनाकरता पहिल्याच दिवशी अलोट गर्दी भाविकांनी केल्याचं बघायला मिळतं। यंदा महाकालाचं जे सुंदर असं रूप आहे ते दाखवण्याचा मंडळाचा नेहमी प्रयत्न राहिलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून यावर्षी आम्ही महाकाल मंदिर उभं केलेलं आहे। दरवर्षी जो काही देखावा तुम्ही साकारता त्याला साजेशी अशी मूर्ती सुद्धा बनवता। यावेळेला आपण बघतो आहोत की तशीच मूर्ती तयार करण्यात आलेली आहे। मूर्तीचं काय वैशिष्ट्य सांगा? मूर्ती आपण पाहाल तर बालरूपातली मूर्ती यंदा आम्ही दाखवलेली आहे। बऱ्याच वर्षांनंतर आम्ही बालरूपी मुंबईचा राजा या ठिकाणी दाखवला आणि हे जे कथानक आहे ते दुष्यंत राक्षसाचा वध जो महाकालाच्या कथानकावर आधारित आहे तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे।